काय पुणेकर काय करत आहात? तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 27 एप्रिल 2026 रोजी एक म्हाडाने पुण्यामध्ये एक लॉटरी काढली. ती 31 मे 2026 पर्यंत आहे मित्रांनो. आणि त्यामध्ये एकच प्रोजेक्ट आहे. त्या एका प्रोजेक्टमध्ये कमीत कमी जवळपास 800च्या आसपासची घर आहेत. बघा किती मोठी लॉटरी आहे. एका प्रोजेक्टमध्येच 800 घर आहेत. आणि लोकेशन इतकं सुंदर आहे, हायवे टच आहे, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला लागून आहे. तर मित्रांनो अजूनही वेळ गेलेला नाही, 4-5 दिवस शिल्लक आहेत. म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवलेला आहे. भले 4-5 दिवस शिल्लक राहिले असतील, पण 800च्या आसपास घरं एकाच प्रोजेक्टमध्ये आहेत, एकाच प्रकल्पामध्ये आहेत आणि हायवे टच आहेत. मित्रांनो तुम्ही घाई करा आणि तुमचे 100% चान्सेस आहेत ह्या प्रोजेक्टमध्ये घरं लागण्याची. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? परत एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल होम्स चॅनलमध्ये. तर मित्रांनो तुम्हाला गुगल सर्च वरती जायचं आहे आणि housing.mhada.gov.in टाकायचं आहे. त्यानंतर तुमच्यापुढे ही अशी स्क्रीन ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला व्ह्यू लाईव्ह स्कीम याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या पुणेच्या सेक्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर इम्पॉर्टंट डेट्स शेड्यूल येईल. हे पहा मित्रांनो, स्टार्ट डेट एंड डेट आहे. त्यानंतर तुम्ही स्कीम वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जे काही प्रकल्प या स्कीम मध्ये दाखवलेले आहेत त्याची लिस्ट तुमच्या पुढे ओपन होईल. त्याच्यामध्ये एक प्रकल्प दाखवलेला आहे मित्रांनो, तो 2 डिवायडेशन मध्ये आहे, 932A आणि 932B. तर 932A मध्ये तुम्ही पाहू शकता कॅटेगरी सर्वच आहेत. बिल्डअप एरिया 75.96 to 77.99 स्क्वेअर मीटर आहे. कार्पेट एरिया 59.08 ते 60.66 स्क्वेअर मीटर आहे. कॉस्ट आहे 46 लाख पासून 47 लाख पर्यंत. अर्नेस्ट मनी डिपॉझिट अमाऊंट आहे 50,000 आणि टोटल टेनामेंट आहेत 24. तर मित्रांनो याच्यामध्ये हे 24 टेनामेंट आहेत. आणि दुसरा जो फेस आहे हा 1 BHK साठी आहे आणि दुसरा जो आहे तो 2 BHK साठी आहे. दुसरा प्रोजेक्ट आहे त्यामधलाच पार्ट बी, 932 पार्ट बी. त्याच्यामध्ये कॅटेगरी SC, ST, NT, DT, जनरल पब्लिक, सिव्हिलायझेशन्स, डिफेन्स आला, सर्वच आले त्यामध्ये. त्याच्यामध्ये बिल्डअप एरिया आहे 89.15 ते 91.18 स्क्वेअर मीटर एरिया, म्हणजे खूप मोठा एरिया मित्रांनो. कार्पेट एरिया 69.34 ते 70.92 स्क्वेअर मीटर आहे. कॉस्ट आहे याची 64,50,000 ते 65,50,000. अर्नेस्ट मनी डिपॉझिट म्हणजे जे अनामत रक्कम भरायची ती 75,000 आहे. टोटल टेनामेंट्स पहा मित्रांनो, इथे 766 आहेत. म्हणजे ते 24 आणि हे 766 म्हणजे 790. पहा किती मोठा प्रकल्प आहे हा. आणि हे लोकेशन मी तुम्ही पाहू शकता. इंदिरा कॉलेज वाकड पासून सरळ पुढे गेल्यानंतर मुंबईकडल्या दिशेने डाव्या बाजूला JSPM कॉलेजच्या अपोजिटला आहे. खूप सुंदर बांधकाम आहे. हे म्हाडा परांजपे स्कीम अंतर्गत यांनी हे केलेलं ईडन गार्डन नावाचा प्रोजेक्ट आहे. तुम्ही स्वतः जाऊन तिथे पाहू शकता. सर्व अमेनिटीज तिथे आहेत. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, इतका सुंदर लोकेशन आहे या प्रोजेक्टचं. सोबतच त्यांना नाना नानी पार्क, लहान मुलांसाठी किड पार्क, खेळण्यासाठी भरपूर जागा उपलब्ध करून दिलेली आहे. बिल्डिंगचं जे काही स्ट्रक्चर आहे ते खूप सुंदर आहे. तुम्हाला मी इथे दाखवणार आहे त्याचा लेआउट, 2 BHK चा लेआउट कसा आहे. याला बाल्कनीज आहेत. हा सॅम्पल फ्लॅट आहे, तुम्ही पाहू शकता सॅम्पल फ्लॅट. हा प्रशस्त असा हॉल आहे. डाव्या बाजूला किचन आहे. तुम्ही सरळ गेल्यानंतर उजव्या बाजूला मोठं बाथरूम आहे. इकडे हा प्रशस्त असा बेडरूम आहे, अटॅच बाथरूम आहे. इथे सुद्धा एक बाथरूम दिलेला आहे उजव्या साईडला. हा खूप मोठा असा बेडरूम, दुसरा सेकंड बेडरूम आहे मित्रांनो. म्हणून याचा एरिया खूप मोठा आहे. कार्पेट एरिया सुद्धा खूप मोठा आहे, प्रशस्त आहे. तुम्ही स्वतः जाऊन व्हिजिट करू शकता. हायवे टच आहे, मुंबई पुणे बँगलोर हायवेला लागून आहे. बाथरूम, दोन्ही बाथरूम्स खूप मोठे आहेत. परत हॉलची साईज सुद्धा खूप मोठी आहे. डायनिंग आणि किचन एरिया सुद्धा प्रशस्त आहे, तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर आहे मित्रांनो, मला तर खूप आवडलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी योगा क्लब सुद्धा दिलेला आहे. स्विमिंग पूल दिलेला आहे. हे पहा खूप मोठं स्विमिंग पूल आहे. मला तर मेन म्हणजे कसं आहे की बिल्डिंगचं स्ट्रक्चर खूप आवडलं, कारण चारी बाजूनी आपल्याला व्हेंटिलेशन, हवा मोकळी येते.
आणि आपण कधीही ट्रान्सपोर्टेशनसाठी हायवे टच प्रोजेक्ट असल्यामुळे कधीही रात्री कितीही वाजता आला तरी तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनचे काही तकलीफ होणार नाही. हायवे टच आहे हा प्रोजेक्ट. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. परत एकदा मनापासून सर्वांना जय महाराष्ट्र.